व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे, जेव्हा सर्व काही तुमच्या विरुद्ध होत असेल तेव्हा लक्षात ठेवा, विमाने वाऱ्यासोबत उडत नाहीत तर वाऱ्यावर उडतात। मित्रांनो, हा निबंध तयार करताना मी इथे काही मुद्दे तयार केलेले आहेत, ते इथे खालीलप्रमाणे मी स्क्रीनवर दिलेले आहेत। मानवी जीवन सुखदुःखांचा संघर्ष। दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात। मानवी जीवन हे सुख आणि दुःखाचा, यश अपयश, नफा तोटा यांचा संघर्ष असतो। हा संघर्ष 3 प्रकारचा असू शकतो: मानव आणि निसर्ग, व्यक्तिमानव आणि समाज, आणि तो स्वतःच। प्राचार्य डोर्ले यांच्या म्हणण्यानुसार वरील 3ही स्वरूपाचा संघर्ष मानवी जीवनात कमी अधिक प्रमाणात पण अखंडपणे चालतच असतो। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। संघर्ष म्हणजे ताप, त्रास, दुःख, संताप या विविध तापांनी भरपूर पोळल्याशिवाय म्हणजे त्रस्त झाल्याशिवाय मानवी जीवनाचे खरे स्वरूप लक्षात येत नाही। जीवनापासून पळ काढणे म्हणजे समस्येचे निरसन नाही, संघर्षाला समोर जाणे, संघर्ष करत राहणे, आपले नित्यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे। एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे। आता बघूया आपण प्रयत्नांती परमेश्वर। माणूस बसता भाग्य झोपते, चालता पुढेच घेई झेपते, प्रयत्नाचेची रूपांतर होत, भाग्य माझी निश्चयाने। श्रमाने मातीचेही सोने बनते आणि श्रमा वाचून सोन्याचीही माती होते, कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो। दैववादाने माणूस कर्तव्य शून्य बनतो, तर प्रयत्नवादाने कर्तृत्वशाली बनतो। जेव्हा सर्व काही तुमच्या मनाच्या विरुद्ध होत असेल तर आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा। जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करून मनातील भीती दूर करायची असते, तेव्हाच ज्या गोष्टी तुम्हाला आव्हान म्हणजे चॅलेंज देतात तेव्हा त्या आपल्यात बदल म्हणजे चेंज करतात। आयुष्याला द्यावे उत्तर। असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर। निसर्गात सर्वत्र 2 विरोधी शक्ती कार्यरत असतात, जेव्हा मानवी जीवन त्याच्यापासून अस्पर्श कसे राहणार, तेव्हा मानवी जीवन त्याच्यापासून अस्पर्श कसे राहणार। दुःख, संकट, अपयश आणि रोग आपल्याला बळ देण्यासाठी आणि सावध करण्यासाठीच येतात। आपण सर्व प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामात यश येत नाही। जीवन अत्यंत नैराश्याने भरलेले आहे। जीवन आता निरुपयोगी झाले आहे असे वाटते। आता आयुष्यात काहीच उरले नाही। आत्महत्येचे विचारही मनात घर करू लागतात। या जीवनातील अंधार कधीच संपणार नाही असे वाटते। अशा परिस्थितीत हेनरी फोर्ड यांच्या जब हर चीज आपके विरुद्ध जाती हुई लगे, तब याद रखे कि विमान हवा के विरुद्ध उड़ान भरता है, उसकी दिशा में नहीं। या ओळी जीवनात दिव्याचे काम करतात। मित्रांनो, इथे हुई आणि हुई दोनदा आलेला आहे, कृपया इथे एकदाच लिहाल। मला ना त्या आकाशात उडणाऱ्या विमानासारखं बनायचंय। लोक नुसते बघू तर शकतील, पण माझ्यासारखी भरारी कुणी घेऊ शकणार नाही। पतंगाप्रमाणे विमानही विरुद्ध दिशेने उडान करताना जमिनीच्या सापेक्ष गतीने उडत नाही, तर पंखावरून वाहणाऱ्या हवेच्या गतीमुळे उडते आणि कोणत्याही अडथळ्यांना टाळता येते।
जेव्हा सर्व काही आपल्या विरुद्ध होत असेल तेव्हा आपण लक्षात ठेवूया की विमान वाऱ्यावर उडते. दुःखाच्या काळातही एक दिवस हे संकट संपेल आणि आपण उठू, ही आशा आणि विश्वास कायम ठेवल्याने माणूस दुःख सहन करण्यास सक्षम होतो. प्रश्न जितका कठीण असेल तितका अधिक मानसिक प्रयत्न आवश्यक असेल. संकट आणि समस्या जितकी मोठी तितक्या त्याच्या आतल्या शक्तीचा विकास होतो. उदाहरणार्थ, सोन्याला आगीत जाळल्याशिवाय शुद्धता प्राप्त होत नाही. दगडाला आकार मिळवायचा असेल तर हातोड्याचे वार सहन करावे लागतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला आपण कधीही घाबरू नये. संयम एक कला. राग येणं किंवा कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत काम सोडल्यासारखं वाटणं प्रत्येकाच्या मनात येत असेल तर प्रत्येक परिस्थितीत संयमाने आणि हसतमुखाने काम करण्याची कला अवगत असावी. कठीण परिस्थितीत चारही बाजूने संकटाने घेरले गेले असतानाही स्वतःचा तोल ढळू न देणे व केवळ अंतिम ध्येयाकडे लक्ष देणे यालाच संयम म्हणतात. जीवनात संयम असेल तर सर्व गोष्टी चांगल्या घडतात व संयम नसेल तर जलद निर्णयामुळे निर्णय चुकीचा ठरला की होणाऱ्या गोष्टी बिघडतात. संयम म्हणजे काय तर एक युद्ध स्वतःच्या विरुद्ध. मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास याबरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे संयम. आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. संदेश. जब हर चीज आपके विरुद्ध जाती हुई लगे तब याद रखें कि ही विमान हवा के विरुद्ध उडान भरता है, उसकी दिशा में नहीं. हेनरी फोर्डच्या या ओळी जीवनातील अडचणी आणि आव्हाने स्पष्ट करण्याचा एक प्रेरणादायी मार्ग आहे. जेव्हा आपण जीवनात अडचणी आणि संकटाचा सामना करतो तेव्हा असे वाटू शकते की सर्व काही आपल्या विरोधात आहे आणि आपल्याला यश मिळवण्यात अडचण येत आहे.